Hello students, in last lecture we were discuss about the partitions value. There are three types of partitions value: quartiles, deciles and percentiles. We already discussed about the quartiles and deciles. Now we will discuss about the percentiles. Percentiles, how to calculate percentiles by using individual data, discrete data and the continuous data. Okay, in last lecture we will discuss about the individual data, how to calculate percentiles by using individual data. Now we will discuss about the discrete data, how to calculate percentiles by using discrete data. Okay, this type of data is called as discrete data. Okay, you already know that this data is discrete data. This data type is discrete data. Okay, here is an example for us. Find out the P20 and P60 for the following data. Okay, the first rule of find out the percentiles: arrange the data in ascending order. So I have already arranged this data in ascending order: 58, 59, 60, 61, 62, 63, 64. Okay, and the number of persons 4, 5, 6, 10, 12, 2, 1. and the cumulative frequency. Cumulative frequency ही कशी काढायची तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. cumulative frequency कशी निघते? पहिल्याची व्हॅल्यू असणारे फ्रिक्वेन्सी जी आहे तीच cumulative frequency असणार आहे. ठीक आहे, त्यानंतर हितली सेकंड ह्याची cumulative frequency जी आहे ती कशी निघणार आहे, तर हे 4 + 5, इथे 4 + 5 किती येणार 9. त्यानंतर 9 + 6 इथे किती येणार 15. 15 + 10 किती येणार आहे 25. 15 + 10 25. अशीच आपण ही सगळी क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी काढलेली आहे. आणि जी शेवटचा क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी असणार आहे ते आपले टोटल नंबर्स असणारे, म्हणजेच नंबर इज इक्वल टू 40. हे जे की शेवटची क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी आहे तेच तुमचे नंबर्स असणार आहेत. ठीक आहे, आणि ही क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सी जर तुम्ही व्यवस्थित कॅल्क्युलेट केली तरच तुम्हाला नंबर्सची जी व्हॅल्यू आहे ती व्यवस्थित मिळेल. ठीक आहे, आता आपण फॉर्म्युलामध्ये आपले जे नंबर्स आहेत ते टाकूयात. जे आपले नंबर्स आपण फाइंड आउट केलेले आहेत ते. आपला फॉर्म्युला काय आहे, P20 इज इक्वल टू साईज ऑफ 20 इन ब्रॅकेट n+1/100 ऑब्झर्वेशन. ओके, P20 is equal to size of 20, 40 + 1/100 observation is equal to size of 20 in bracket 40 + 1, 41/100 observation is equal to size of 20 into 41/100. 100 observation upon 100 observation, size of 820/100 observation. आता इथे 820 कशा आलेले आहेत, 20 × 41 इज इक्वल टू 820. दोघांचं आपण जर मल्टिप्लाय केलं 20 × 41 तर आपल्याला मिळणार आहे इथे 820. म्हणून इथे इज इक्वल टू साईज ऑफ 8.2 ऑब्झर्वेशन. ओके, बघा आता इथे 8.2 का आले, कारण इथे अपॉन 100 आहेत. मग आपण इथे 2 0 सोडून इथे पॉईंट देणार आहोत, म्हणून आपला इथे आन्सर आलेला आहे 8.2 इज इक्वल टू. आता 8.2 हे कोणत्या क्युमुलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये येत आहेत, मग हे येत आहेत साईज ऑफ 8.2 ऑब्झर्वेशन लाईज in cumulative frequency 9, hence is
इक्वल टू P20 इज इक्वल टू, बघा आता 8.2 आपलं हे जे आन्सर आहे हे कशामध्ये येतं आहे, कोणत्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये येतं आहे, हे ते 9मध्ये येतं आहे. मी तुम्हाला ह्याच्या आधी पण सांगितलं आहे, तुमचा आन्सर जर पॉईंटमध्ये आलेलं असेल तर ते पॉईंटमध्ये आलेलं आन्सर चेक करायचं की कोणत्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीमध्ये बसू शकेल आणि तेही आपल्या आन्सरपेक्षा थोडी जवळची पण मोठी संख्या शोधायची. मग आता ह्याच्यामध्ये 8.2च्या सगळ्यात जवळ काय येणार आहे तर 9 ही मोठी पण संख्या आहे आणि ती जवळची पण आहे. ठीक आहे, म्हणून इथे 9, मग क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 9मध्ये कोणत्या क्लासमध्ये कोणत्या हाईटमध्ये येते ते 59, म्हणून आपला आन्सर काय असणार आहे इथे P20 इज इक्वल टू 59. ओके, दिस इज द फायनल आन्सर. P20चा आपल्याला आन्सर मिळालेला आहे 59. आता आपल्याला इथे एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं की P60 पण तुम्ही फाइंड आउट करा. मग P60साठी पण आपण काय करणार आहोत, इथे फॉर्म्युला टाकणार आहोत. फॉर्म्युला आपला काय आहे, साईज ऑफ P60 इज इक्वल टू साईज ऑफ 60. इथे 60 का घेतलं आहे मी, कारण P60 आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. मग साईज कशाची तर 60ची. मग आपल्याला इथे साईज ऑफ 60 इन ब्रॅकेट n+1 अपॉन 100 ऑब्झर्वेशन. आता इथे आपण अपॉन 100च का घेतलेलं आहे, कारण आपण इथे पर्सेंटाईल्स फाइंड आउट करतो आहे. आपण इथे काय फाइंड आउट करतो आहे, पर्सेंटाईल्स काढतो आहे, म्हणून इथे 100 घ्यायचं आहे. P60 इज इक्वल टू साईज ऑफ 60 इन ब्रॅकेट nची व्हॅल्यू किती असणार आहे 40. 40 + 1 आपण nची व्हॅल्यू ऑलरेडी काढलेली आहे, म्हणून मी इथे nची व्हॅल्यू टाकलेली आहे 40 + 1 अपॉन 100 ऑब्झर्वेशन. P60 इज इक्वल टू साईज ऑफ 60 इन ब्रॅकेट 41 + 100 ऑब्झर्वेशन. 41 + 100 ऑब्झर्वेशन इज इक्वल टू साईज ऑफ इन ब्रॅकेट 60 × 41 अपॉन 100 ऑब्झर्वेशन. अपॉन 100 ऑब्झर्वेशन. आता आपण 60 × 41 केलेलं आहे. 60 × 41 केलेलं आहे, तर आपल्याला त्याची व्हॅल्यू मिळाली आहे. आपण दोघांचं मल्टिप्लिकेशन केलेलं आहे आणि आपल्याला आन्सर मिळालेला आहे 2460 अपॉन 100 ऑब्झर्वेशन. सो P60 इज इक्वल टू साईज ऑफ 24.6 ऑब्झर्वेशन. 24.6 ऑब्झर्वेशन. बघा आपण इथे काय करतो, पॉईंट जे आहे ते बघतो. इथे 0 किती आहे 2, मग इथे 2 नंबर सोडून आपण इथे पॉईंट देणार आहोत, म्हणून इथे 24.6 आपला आन्सर आलेलं आहे. P60 साईज ऑफ 24.6 लाईज इन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी. आता कशामध्ये येते, कोणत्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या जवळ येते 24.6 ऑब्झर्वेशन. मग आपल्याला आधी ते बघावं लागणार आहे. लाईज इन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी, लाईज इन क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी 25, म्हणून इथे आपला आन्सर काय येणार आहे, हेन्स P60 इज इक्वल टू. आता आपण बघूयात की आपण कोणत्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या अगदी जवळ आहोत. आपला आन्सर काय आहे 24.6. मग आपण इथे बघणार आहोत क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी कशाच्या जवळ येणार आहे तर 25च्या जवळ येणार आहे. मग ह्या क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सीच्या जवळ आहे आणि हा 25 हे 24.6च्या थोडंसं मोठी पण संख्या आहे, म्हणून आपण ही क्युम्युलेटिव्ह फ्रिक्वेन्सी घेतली आणि मग ह्याची हाईट आपण बघितली तर किती येते तर 61. म्हणजे आपल्या P60चा आन्सर येत आहे ते 61. ओके इथे हेन्स P60 इज इक्वल टू 61. P60ची व्हॅल्यू किती आहे 61, म्हणून इथे P60 इज इक्वल टू 61 हा आपला आन्सर आहे. होप तुम्हाला समजलेलं असेल हाऊ टू कॅल्क्युलेट पर्सेंटाइल्स बाय यूजिंग डिस्क्रीट डेटा. इन द नेक्स्ट lecture we will find out percentiles by using continuous data.
Okay.